मुंबईमध्ये आज त्रिभाषा धोरण समितीचा विभागीय परिसंवाद कार्यक्रम होतोय। वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंदी भाषा असेल किंवा त्रिभाषा सूत्र असेल हे कंपल्सरीली सक्तीने पहिलीपासून लागू करण्यासाठी या समितीची निर्मिती झालेली नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो। आणि आज आम्ही सगळ्यांचं ऐकून घेणार आहोत। समाजाच्या विविध स्तरातले लोक आज इथे उपस्थित असणार आहेत। खूप मोठ्या प्रमाणावर डेटा एकत्र करण्यात आलेला आहे आणि त्याचं विश्लेषण चालू आहे। त्याचं सविस्तर विश्लेषण करून त्यानंतरच आम्ही हा अहवाल तयार करणार। थकीत वीज देयकामुळे बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद झालेली आहे। पाणीपुरवठा योजना गेल्या 15 दिवसांपासून ठप्प आहे। त्यामुळे आता स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय। बातमी नांदेडमधून आहे। नांदेडमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुखाचं फुटपाथवरती कंटेनरमध्ये कार्यालय असल्याचं बघायला मिळते। श्रीकांत शिंदेंच्या हस्ते या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। नांदेडच्या सावंगी भागात कार्यालय उभारण्यात आलेलं आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगानं ही मुदत वाढवलेली आहे। 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना आता प्रचार करता येणार आहे। यापूर्वी 30 नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता। अपक्ष उमेदवारांना कमी दिवसांचा प्रचाराचा वेळ मिळाला होता। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे। या संदर्भात सुनील ढगे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। सुनील, वर्षा नक्कीच हा अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा आपल्याला म्हणावा लागेल। कारण ज्याप्रमाणे चिन्ह वाटप झालं आणि त्यानंतर अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी अगदी काहीच दिवस मिळालेले होते, त्यामध्ये त्यांचा प्रचार होणे शक्य नव्हतं। अशामध्ये निवडणूक आयोगाने जो प्रचार 30 तारखेला थांबणार होता तो आता 1 तारखेच्या रात्री 10 वाजेपर्यंत करता येणार आहे। त्यामुळे त्यांना कुठेतरी दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। निश्चितच सुनील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईकांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना सुनावलंय। IIT बॉम्बे संदर्भात केलेल्या वक्तव्याचा राम नाईक यांनी निषेध केलाय। जितेंद्र सिंह यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं असं राम नाईक यांनी म्हटलंय। अशी चर्चा किंवा असा वाद 1999ला सुरू झाला आणि तो 1989 साली सुरू झाला। तो थेट 2000 पर्यंत चालला। यात झालं काय की पत्र मी लिहिलं आणि मी पत्र लिहिल्यानंतर त्याचा सगळा गृह खात्याने पत्र लिहायचं असतं राज्य सरकारला की तुम्ही सांगा हे बरोबर आहे ना। राज्य संघाने उत्तर द्यायचं असतं। त्या उत्तर देताना सुद्धा आणि पुन्हा केंद्र सरकारनं जो आदेश काढला त्यामध्ये उत्तर मुंबई असं केलं, पण उत्तर मुंबई असं करत असताना मुंबई ते ईवर रिफार त्यांनी टाकला। अशा चुकीमुळं सुधारत मी ज्या वेळेला अखेर गृहराज्यमंत्री होतो त्यावेळेला अधिकृतरित्या शेवटी बरोबर माझं नाव राम नाईक उत्तर मुंबई असं झालं। आता हे केंद्र सरकारने ऑर्डिनन्स काढून प्रसिद्ध केले, त्यामुळं प्रत्येकाने सरकारी संस्थांनी त्याप्रमाणे सुधारणा करून घ्यायला पाहिजे होती। इथं बोर्डवरती मुंबई आहे हे लक्षात घेऊन मंत्री महोदयांनी जे भाषण केलं त्यात त्यांना आनंद झाला की मुंबई हा शब्द अशा प्रकार बॉम्बे हा शब्द न लिहिता, मी म्हणलं ते वाचल्यानंतर मला धक्का बसला।